अरे पाया पडायचं नाही. त्यांनी तयार पतंग आणले. हे कसे यायला लागले. आता मार खाते ते. आता मार खाते. जावा. बाळ माझं तयार आहे. यो यो. तर मित्रांनो, ह्याला म्हणायचं कामाचं डेडिकेशन. हे की नाही पुणे? हा? तर मग काय आमच्या फॉलोअरना काय गुड मॉर्निंग आपल्या म्हणजे आपल्या रे. सॉरी हा. नशीब मला घेतला. सॉरी. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता पोळ्याची तयारी चालली आहे. पोळ्या खायला या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. चालतंय. चुटकी कुठे गेली माझं? खाली गेले. मित्रांनो बघा, पूनमनी सकाळी सगळी तयारी करून ठेवल्या आणि आता आवरा लागल्या. तरी माझ्यामध्ये 1 तासाभरात होतील की तुझ्या पोळ्या? होते आरामात. ये मित्रांनो, मला पोळ्या खूप आवडतात. हे ना पुणे. आणि पुणे आवडीनं करते माझ्यासाठी. ते आवडीनं. आणि पुणे पोळ्या एवढं भारी करते ना. मी म्हणजे ऐन टायमाला चपाती 2 किंवा 3 खातो. 3 खातो पुणे. पण पोळ्या अगाय मला 5-6 पोळ्या जातात. एवढ्या मला पोळ्या आवडतात. हे की नाही पुणे? पुणे का सांग? कारण तुझ्यासारखं गोड असतात त्या पोळ्या. गोड 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 असतात. ओ काय? होय होय. नाही आंघोळ केली. बोल की काय? गार पाण्याने करते पिल्या. का? हो ग माझं बाळ ते राहू दे. या मम्मी तू त्यानंतर नाही. मम्मीला कुठे काम लावता? मम्मीला आधीच काम पुरणपोळी करणार आहे. होय. तुम्ही या नुसतं पाठ. बरं घेऊन येतो. वर येतो पहिला. वर या. अरे नंतर धुऊया की. आपण पण धुऊया. पटकन करतो की बाबा. मी पण येतो नंतर धुवायला. ये वर. या तुम्ही. आता मार खाते ते. आता मार खाते. बरं आलो थांब. तर मित्रांनो, पूनमचा पाय दुखायला लागलाय आणि तिला लोड असल्यामुळे आहे की नाही, माझं बाळ म्हणते मी धुवून होतो. पण ऐकलीस का? बाळ माझं मोठं झाले बघ. हा. आणि एकच बाळाला काळजी. का मला नाही काळजी? हा सारखं माप काढतोस माझी काय काळजी? माप काढतोय पुणे. असं तुला वाटते मी तुझी माप काढते. तुम्ही काढतोय सोड. पण असं तुला वाटतंय? माझं बाळ माझा स्वभाव असते. काय करायचं? काय आले भोगाशी म्हणलं. आले भोगाशी भोगलंच पाहिजे तुम्ही. मित्रांनो, आमचं असंच कायम चालू असतं. ए मम्मी हाक मारायला बघ. काय बोलू बघ. मम्मीला किचन कट्टावर बसले. मम्मी ये लवकर. दूध पे पहिला आणि मग जा. ये लवकर. हा ये असू दे. ये ते ऐक ना. बघ ते झाले. हा वाटतं की पुरण. कुणाला वाटायचं? कुणाला वाटायचं? सांगतो मी तुला. सांग की. लिस्ट काढलेस का? काढले. ए चिमुकले येवर. ये धुनच धुतो म्हणून लागले आता. अगं धुया नंतर पाठ नाही देत मी. य ग चिमण्या. हे बघ दूध प्याने जा धुवायला. मग झालं. दूध तेन पिऊन जा. माझं ऐकणारच? त्रास देणारच का मला? त्रास देणारच? तू येणारच का नाही तेवढं सांग. तू मला त्रास द्यायलास. देतो ये मी. मोठा पाठ देतो. या झोपून धुणं तू. य ग चिमण्या. गड्डी फुट. चिमणा चिमणीची लागलात भांडणं. गड्डी. तुम्ही कसं करायचं? एकदा दाखवून मला हे. गरम गरम तोपर्यंत कर. हा असं वाटेल नुसतं. असं करायचं. भारी की सिस्टीम. अजून एक 2-4 क्लास दाखव मला. म्हणजे मी करतो. जा.
परफेक्ट. परफेक्ट ना? परफेक्ट. अरे माझा गुरु कोण आहे? तर बाळ बघा कसं काम करायला. कधी नाही म्हण, पुणे मजा यायला लागल्या. कधी नाही ते काम करायला बा. पुणे पडते ना यात ना. गणू खाली कसं लागले? नाही पडत गणेश. बारक्या बाळासारखा प्रश्न विचारतोय. बरी बरी मी बाळच ऐक नाही. होय. उचलून घे. बालग माझे ते काम कर बाला. तुला आणि त्याचं कट करायचं काम देतो बाला. म्हणजे बाळाला सुट्टी नाही आज. तर मित्रांनो बघा हे मी एवढं पुरण वाटलं आहे. बघा हे कुणाला वाटलं? पुरण वाटलं म्हणजे आता माझा जायला मला मारतो. पाहिजे ना वाटलं आहे म्हणालाच म्हटलं. बघ एवढं काम केलं काय तर शाबास बिबास म्हण की. कोण काम केले? मी केलं बसून. काय कसं आहे हे कसं आहे? छान केलं. थँक्यू मस्त. थँक्यू. माझं बाळ ते माझी मम्मी झाली आज. मम्मी कशी काळजी घ्यायला मम्मीची. झालं दोन माझं बाळ ते कुछ को बाळ ऐकते की नाही. काय करायलास? कोण? मम्मी हा. मला 5 रुपये देणार आहे. आणि कशाला? दोरीला दोरीला 5 रुपये, पतंगला 15 रुपये. कसं 20 परवडायचं? रुपये. 20 रुपयाचं पतंग आहे. काय लावलीस तोंडाला? नाकाला तोंडाला काय खाल्ली? मांजर झालीस मांजर. लय फुटले लय प्रेम होतो जाते बाप लेकीचं. मग आईच माझं सारखं सारखं. दे की मला. काय बाबाला उम्मी दिलीस, मला कोण देणार? नको आता मला. तू मला दिलीस का स्वतः? सॉरी बायश माझं गोड गोड बाळ. बाबापेक्षा जास्त उम्मी घेतो. कसं करायला बघ. 5 रुपये दे की. तर मित्रांनो परी आता पतंग घेऊन आल्या आणि ते मला म्हणली की मंगळसूत्र करून द्या. आता तुम्हाला माहिती आहे की पतंगाचं मंगळसूत्र कसं असतं की ते काय वेगळं सांगायची गरज नाही. तिला म्हटलं तूच बघ, तूच यूट्यूबवर बघ आणि शिक. सारखं दरवेळेस बाबा नाही मदत करणार आहे की नाही. बाबाचं काम पण बाबाला असतं की नाही. हे की नाही पिल्या? बाबा मला ये ना. येते बघून शिक. ये तर झाली काय पोळी? काय कशी फुगले बघा. कशी फुगल्या कडक कडक. तर पहिली पोळी झालेली आहे मित्रांनो. मग ती देवाला जाईल. पहिला नैवेद्य दाखवणार. मग गणेश खाईल. पहिला गणपतीला. परी खाय. मग परी खायला. कसा आवाज येते बघ. परी खाईल ही लई मोठी गोष्ट आहे. है का नाही? हे कशी कशी कसे वाप कसे यायला लागले फुगल्या का चांगली. बाळ माझं ते कलतेच भाली. लई लाडवू नकोस. लाडाचीच आहे माझी बायको. बिघडेन मी तुझ्या लाडाने. अरे तू बिघडणारच नाहीस मला माहिती आहे. का सांग? बिघडेन म्हणजे अजून लाड करून घेण्याचं माझं. तू बिघडणारच नाहीस का सांग? आधीच बिघडलं. तसं सगळं मला माहिती आहे रे. काय करलंस ग? शेपटी रंगवाले. तुझ्या बाण असं एवढी मोठी शेपटी. एवढी जाड असते पातळ असते मोठी. वरती कुठे गेले का? हा मग बरोबर आहे. खरं तर मित्रांनो आम्हाला आमचे दिवस आठवले. आम्ही असं हे त्याने तयार पतंग आणले. हे प्लास्टिकचं नाही तयार आहे. पिल्या आम्ही काय करायचं सांग? पेपर असते की नाही पेपर न्यूजपेपर ते फाडायचं व्यवस्थित. त्याचं चौकोन करायचं. खराट्याच्या काट्या घ्यायच्या आणि कशाने चिटकवायचं? भात असते की नाही भात भाताने चिटकवायचं. चिटकत. होय मग त्यांना आम्ही चिटकवत होतो. तुम्ही काय करताय पतंग? आम्ही असलं लय करायचं पतंग. तुम्ही मला करून दिलता की एकदा? दिलतं ना पेपरचं. पेपरचंच करायचं. यात काय मजा नाही प्लास्टिकच्या ह्याच्यात. पेपरचा पतंग जातोय असं वाऱ्यासारखं. लहानपणीची आठवण आमची. मित्रांनो तुम्ही कधी केलं आहे काय पतंग असं लहानपणी? केलं असेल तर कमेंट बॉक्समधून सांगा. गोल्डन डेज. गोल्डन डेज. बाळ माझं ते
तिळगुळ वाटायला तयार झालं. हा किती छान दिसायलीस बघते. हा गोड दिसायला, एकदम गोड, तिळगुळासारखं दिसायला, तिळगुळासारखं. आता कुठं कुठं वाटणार, लई लांब जाऊ नकोस. हां आणि ग्रुपनेच जायचं, कळलं? हां घड्याळ कोणाचं घातल्यास? मम्मीचं. हां फक्त हातातनं पाडू नको, लक्ष असू दे सगळीकडं, कळलं? हां जावा, बाळ माझं तयार आहे. यो यो परत 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 परत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे पाया पडायचं नाही बाळांनो. हा इथं तुला तर तिळगुळ घे, गोड बोल. बाय बाय. तिळगुळ घे की रे. तर मित्रांनो आत्ता संध्याकाळचे 12 वाजलेले आहेत आणि मॅडमना अचानक आमच्या मॅडम आजारी पडलेले आहेत. म्हणजे सकाळपासून आहेच, त्यांची तब्येत खराबच आहे, पण आता जरा जास्तच जाणवाल्या. नाही ठणठणीत आहे. ताप आला नॉर्मल वाटायला खरं. उद्या दवाखान्यात दाखवून. मकर संक्रांतीच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. पॅ पॅ पॅ. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो.